उद्यापासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। या सगळ्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे कोकाटेंच्या राजीनाम्यावरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। पुणे बलात्कार महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून खडाजंगी होणार असल्याची चर्चा पाहायला मिळते। राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे। उद्या अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्पीय अहवाल विधानसभेमध्ये मांडतील आणि त्यानंतर 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल। मात्र उद्यापासून सुरू होणारे अधिवेशन विविध मुद्द्यांवरून वादळी ठरण्याची शक्यता आहे। पुणे बलात्कारासह धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत आक्रमक पवित्रा घेतलाय। राज्याचं हित व्हावं ही अपेक्षा जशी सत्ताधारी पक्षाची असेल तशी आमची सुद्धा तेवढीच आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्ष ह्या दोन्ही एकाच गाडीचे दोन चाक असताना या पक्षाकडे विरोधी पक्षाकडे सातत्याने सापत्नतेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो। मग विकासाचे प्रश्न असतील, अन्य प्रश्न असतील, विरोधी पक्षाच्या सूचना असतील आणि याला कुठेही गृहीत धरलं जात नाही आणि म्हणून आज आम्ही या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। संवाद स्थापित करावा असं आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं, पण संवादाचं सगळ्यात मोठं माध्यम जे होतं, आम्ही त्यांना चहापानाला निमंत्रित केलं होतं, म्हणजे संवादालाच निमंत्रित केलं होतं, पण त्याच संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला। म्हणजे मला याचा अर्थच समजला नाही की संवादावर बहिष्कार टाकायचा आणि संवाद साधा अशा प्रकारे त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत म्हणायचं। कुठच्याही जागेचा खुर्चीचा इथे उल्लेख नाही आणि तो कधीच नसणार। ही पदं येत जात असतात, ठीक आहे, आज ते सत्तेत उद्या आम्ही असू, कदाचित उद्या त्यांचं भांडण विरोधी पक्ष नेत्यावर होईल, पण मुख्य गोष्ट हीच आहे की जसं आमच्या 3 पक्षांमध्ये आज पाहताय तर कोणाच्या घरी लग्न असेल, कोणाचं काही ट्रेन लेट झाली असेल, ते कोणी येऊ नाही शकले तर दुसरे कोणीतरी आलेत, पण जसं सत्ताधारी पक्षामध्ये पालकमंत्री नंतर मालकमंत्री कोण बनणार ह्याच्यावरनं भांडण आहेत, बंगले कोणाचे कोणाला मिळणार ह्याच्यावरनं भांडण असतात। असं भांडण कोणामध्ये नाही। आम्ही जे लढत आहोत, जे झगडत आहोत, भांडण जे आमचं आहे सत्ताधारी पक्षाचं, ते ह्या महाराष्ट्राच्या मातीसाठी।